चला तर मंडळी, राम राम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेधडा कट्ट्यामध्ये. आज या ठिकाणी जर तुम्ही महागालचं सर्वजण पाहून ओळखला आजसाल की बाबा ही कुठं मी, तर आपल्या हनुमान मंदिरासमोरची सभागृहाचं काम चालू आहे. ती लवकरात लवकर फास्ट या पद्धतीनं चालू आहे, कारण पूर्ण या ठिकाणी कॉलम तीन भरून या ठिकाणी सर्व काय या ठिकाणची का स्लायडिंग जी असते त्याची तर या ठिकाणी लावण्यात आलेली होती. परंतु आपल्या लवकरात लवकर सप्त्याची तयारी करायची. अवघ्या 5 ते 6 दिवस आपल्याजवळ राहिलेले आहेत आणि येत्या शनिवारपासून सुंदर असं सप्ताह चालू होणार आहे. त्यामुळे सुंदर असं काम या ठिकाणी चालू आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर पूर्ण या ठिकाणी याची जी कॉलमला ती लावले लाकडावर अँगल तीन राहते सर्वजण काढून अतिशय जोरदार तयारी करा. आपल्या लवकरात लवकर मुरुम टाकून पूर्ण जागा भरून घ्यायची आहे. पाईपलाईनचं 3 काम फास्ट चालू आहे. तुम्ही जर इकडं पाहत असाल तर 2 दिवस झालं का 4 दिवस झाले या ठिकाणी वरी कॉलम भरलेली होती. ते कॉलम ते सर्व काढून आता या ठिकाणी लवकरात लवकर ही सर्व साफसफाई करून आपल्याला मुरुम तीन टाकून रान लेवल करून सुंदर असं काम आणि लवकरात लवकर होणाऱ्या सप्ताह सोहळ्यासाठी करण्याची तयारी आपल्याला या ठिकाणी चालू करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सकाळ टीम हो का आपले चला शिंदे साहेब या ठिकाणी थोडं मार्गदर्शन करतील. तर हां साहेब बोला साहेब. सर्वांना नमस्कार. येणाऱ्या 11 तारखेपासून आपल्या इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं व एक चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या ताई वैभवी श्री यांचं शिवमहापुराण कथा यांची खूप दिवसाची इच्छा होती आमची की ह्या ताई भेटत नाहीत. त्यानुसार त्यांची विनंतीला आमच्या सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या येणार आहेत. तरी परगावला जे असतील किंवा ज्यांना कोणाला वेळ मिळेल, सर्व नोकरदार असतील, बाहेर राहणारे व्यक्ती असतील, महिला असतील, यांना विनंती आहे की आपण येणाऱ्या 11 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. तसेच तुम्ही जर बघितला तर माननीय श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या आमदार निधीतून हे खूपच चांगल्या पद्धतीचं इथं आपल्या इथं सभा मंडपाचं काम चालू आहे. आपणाला खूप मोठी अडचण आहे, कारण सध्या ह्याची हाईट जी आहे हे साधारण 3 फूट वाढलेली आहे. तर ही जी मैदान आहे पूर्ण, ह्या मैदानाला आपणाला पूर्ण पद्धतीनं भरायचं आहे. यासाठी आणि पलीकडल्या साईडचं मैदान, समोरचं मैदान आणि हे मैदान हे भरण्यासाठी साधारण आपणाला खूप मोठा खर्च यावर्षी उचलायचा आहे. त्या अनुषंगानं आपणाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यावर्षी सप्त्यासाठी एक चांगल्या प्रकारे आपणाला सहकार्य करावं, ही आपल्या समस्त गावकऱ्यावासियांकडून कळकळीची विनंती आहे. तरी सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की येणाऱ्या 11 तारखेपासून अखंड हरिनाम सप्त्याची चालू सुरुवात होणार आहे. तरी सर्व परगावला आपल्या गावातले राहणारे व्यक्ती असतील, जसा कोणाला वेळ मिळेल तसं एकदा कोणा भेट देऊन जावी, ही सगळ्या विनंती. नमस्कार. चला मंडळी, तुम्ही जर पाहताचा शिंदे साहेबाचं मनोगत अतिशय मोजक्या शब्दामध्ये कामाचं या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे की बाबा भरपूर असं काम आपल्या या ठिकाणी अजून राहिलेलं आहे. त्या कामासाठी सप्ताह रूपामध्ये देणगी रूपामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी यावर्षी देणगी देऊन सहकार्य करायचं आहे. कारण भविष्यामध्ये सुंदर असं होणारं काम या ठिकाणी आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि आपलं एक सर्वांचं आपले साथ राहावी ही असेच साहेबाचं म्हणणं असतं. आणि सुंदर असं होणार सप्त्यासाठी सर्व या ठिकाणी नोकरदार वर्ग असतील, बाहेरगावला राहणारे असतील, सप्त्यासाठी येऊन सप्त्याचा आनंद घ्यावा ही छोटीशी नम्र विनंती आहे. तर चला मंडळी, कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगा. राम राम.